नमस्कार शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता पीक विमा कोणत्या खात्यामध्ये इथं जमा झालेला आहे लाईव्ह प्रूफ तुम्हाला इथं दाखवणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्या. तर इथं सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाकायचं आहे पीक विमा 2026. तर इथं आपण इथं टाकून घेऊया पीक विमा 2026 आपण इथं एंटर करून गेलेलं आहे. ज्यांना कोणाला पीक विमा आलेलाच नसेल तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथं तुम्हाला क्लिक केल्याच्या नंतर इथं जी वेबसाईट येईल तुम्हाला या पहिल्या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर ही पहिली वेबसाईट आहे, या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर इथं आपण क्लिक करून घेऊया. आता पीक विमा बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स इथं येतात की आमच्या खात्यामध्ये इथं पीक विमा आलेला नाही आहे. तर अशा शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम आता यामध्ये आपल्याला आल्याच्या नंतर इथून तुम्हाला इथून लँग्वेजसुद्धा इथं चेंज करता येणार आहे. तर आता तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर आलेला आहे, तर 14447. तर हा पीक विमाचा हेल्पलाईन नंबर आहे, तुम्ही यावरती तक्रार करू शकता. तर आता यासाठी आपल्याला कोणत्या खात्यामध्ये पैसे आलेले हे पाहण्यासाठी तुम्हाला फार्मर कॉर्नर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आपण यावरती क्लिक करून घेऊया. क्लिक केल्याच्या नंतर आता तुम्हाला दोन जे काही ऑप्शन दिसतील यामध्ये, तर यामध्ये पहिलं जो ऑप्शन आहे यामध्ये लॉग इन फॉर फार्मर आणि गेस्ट फार्मर. तर आता आपल्याला पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कोणत्यावरती? लॉग इन फॉर फार्मर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर आता यामध्ये तुम्हाला तुमची ई पीक पाहणी झाली की नाही हे महत्त्वाचं आहे. तुम्ही 72 तासाच्या तक्रार केली की नाही हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे तुमचा पीक विमाचा फॉर्म अप्रूव्ह झाला का हे महत्त्वाचं आहे. तर आता ज्या कोणाचं तुम्हाला चेक करायचं आहे त्यांचा मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे. त्यानंतर हा जो कॅप्चा दिसत असेल जसाच्या तसा यामध्ये इथं एंटर करायचा आहे. काय करायचं आहे, सर्वप्रथम मोबाईल नंबर टाका आणि कॅप्चा टाका. हा जो कॅप्चा दिसत असेल तर यामध्ये टाका आणि रिक्वेस्ट फॉर OTPवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. एकही स्टेप मिस्टेक करू नका, अन्यथा तुम्हाला कळणार नाही की कोणत्या खात्यामध्ये पैसे आलेले आहे. क्लिक केल्याच्या नंतर इथं OTP सेंड झालेला आहे. तर इथं टायमिंगसुद्धा तुम्हाला दाखवत आहे. ज्यांना कोणाला OTP आलेला नसेल तर अशाने रिसेंट OTP या ऑप्शनवरती पुन्हा क्लिक करायचं आहे. जसं टाईम कमी होत आहे तर आता आपल्याला OTP आलेला आहे. तर OTP आहे जे आपण इथं एंटर करून घेऊया. तर OTP आपण इथं एंटर केलेला आहे. काय केलेलं आहे? OTP. तर आता आपल्याला जे की या ऑप्शनवरती क्लिक करायचं सबमिटवरती. तर आपण जे की थोडं झूम इन करून सबमिटवरती आपण क्लिक करणार आहोत. क्लिक केल्याच्या नंतर इथं थोडं खाली यायचं आहे. तर आता प्रायव्हसीसाठी आपण थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे. केल्याच्या नंतर आता तुम्हाला इथे दाखवेल जे की तुम्ही पीक विमा फॉर्म भरलेला आहे. तर आता तुम्हाला इथे इयर दाखवेल आणि इथं तुम्हाला खरीप दाखवत आहे. तर आता यामध्ये मी जसं या ऑप्शनवरती क्लिक करेल तर यामध्ये तुम्ही 2025चा असेल, 24चा असेल, 23चा असेल, 22चा असेल, 21चा पीक विमा चेक करता येणार आहे. तर डेमोसाठी मी तुम्हाला दाखवतो. तर डेमोसाठी एखादा 2023 सिलेक्ट केलेला आहे. थोडं इकडं झूम इन करून घेऊ. इकडं झूम इन केल्याच्या नंतर तुम्हाला थोडं खाली यायचं आहे. तर आता यामध्ये तुम्हाला जी काही क्लेमची जी काही रिसिप्ट आहे ते तुम्हाला इथून डाउनलोड करता येणार आहे. जसं मी आता 2024 सिलेक्ट केलं तर इथं तुम्हाला दाखवेल याची क्लेमची रिसिप्ट तुम्हाला इथं दाखवेल. तर इथं पैसे जमा झाले की नाही हे सुद्धा तुम्हाला इथं दाखवेल. काय आहे, इथं पैसे आलेले आहे. तर आता यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने चेक करून घ्या. यामध्ये खरीप आहे की रब्बी आहे. जसं मी रब्बी सिलेक्ट करेल, पुन्हा खाली यायचं आहे. तर याचा जो काही क्लेम आहे तिथं जमा व्हायचं राहिलेलं आहे. तर आता टोटल क्लेम पेड ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमचं यामध्ये अप्रूव्ह झालं की नाही ते तुम्ही इथून चेक करू शकता. किती पर्सेंटेज तुम्हाला इथं मिळणार आहे हे देखील तुम्हाला इथून पाहता येणार आहे. तर हे कधी होईल, जेव्हा तुम्ही टोटल क्लेम पेडवरती क्लिक कराल. तर यामध्ये आता तुम्ही तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला की नाही हे पाहण्यासाठी पहिल्याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर आता यामध्ये चेक करून घ्या की खरीप आहे की रब्बी आहे. आपण खरीप सिलेक्ट केलेलं आहे. तर इथं टोटल क्लेम पेड काहीच दाखवत नाही आहे. तर एकदम थोडं खाली यायचं आहे. खाली आल्याच्या नंतर आता यामध्ये तुम्ही चेक करून घ्यायचं आहे की तुमचं इथं काय दाखवत आहे ऑप्शनमध्ये काही जर दाखवत नसेल तर घाबरण्याचं काही कारण नाही. टोटल क्लेम पेडमध्ये इथं चेक करा की तुमचं जे काही फॉर्म आहे ती इथं अप्रूव्ह झालेलं आहे का. तर आता आपल्याला जे की इथं दाखवत आहे, काय दाखवत आहे, जे की आपला वेट म्हणजे यांच्या खात्यामध्ये पीक विमा इथं जमा होणार आहे. काय होणार आहे, पीक विमा इथं जमा होणार आहे. तर आता हे जे पैसे आहेत त्यामध्ये 15 ते 20 दिवस देखील इथं पैसे जमा होण्याकरिता इथं लागू शकते. जे की क्लेम आहे आपला इथं टाईम दिलेला आहे आपल्याला, लवकरच आपल्या खात्यामध्ये पैसे इथं येणार आहे. तर हे आपण जे काही चेक केलं होतं तर इथं मी तुम्हाला दाखवून देतो लाईव्ह. जे की खरीप आहे. त्यानंतर इथं 2025 सिलेक्ट आहे. जसं मी 24 सिलेक्ट करेल तर इथं पैसे जमा झालेले दिसतील. यामध्ये खरीप असेल, रब्बी असेल, तर इथं जे काही रब्बीचे जमा व्हायचे राहिलेले आहे. तर इथून तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल. काय दिसेल आहे, आपल्याला या रिपोर्टवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर त्यावरती न क्लिक करता डॅशबोर्डवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. डॅशबोर्डवरती क्लिक केल्याच्या नंतर पहिलं जे ऑप्शन येईल आपल्याला पहिल्याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे.
क्लिक केल्याच्या नंतर आता अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला ते दिसेल. तर पुन्हा या ऑप्शनवरती क्लिक करा. तर यामध्ये जे काही पीक विमा आहे तर आता इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे 2025. इथं खरीपच राहू देऊ आपण. तर इथं मी खरीप सिलेक्ट करून घेत आहे. काय घेत आहे? खरीप. तर जसं मी खरीप सिलेक्ट कराल तर इथं खाली आपलं स्टेट सिलेक्ट करायचं. आपलं जे काही महाराष्ट्र आहे ते महाराष्ट्र आपण सिलेक्ट केलेलं आहे. तर इथं ड्रॅग केल्याच्या नंतर इथं जे काही इथं अपडेट व्हायचं राहिलेलं आहे. तर जिथं जसं जेव्हा हे अपडेट होईल तर इथं तुम्हाला दाखवेल किती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा झालेले आहे, किती शेतकरी आहेत. तर यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे जे काही लिस्टमध्ये तुम्हाला इथं जिल्हे आहेत ते तुम्हाला इथं बघायला मिळेल. यामध्ये जे काही तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हे जिल्हे यवतमाळ, वाशिम, वर्धा, ठाणे, सोलापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, रत्नागिरी झाल्याच्या नंतर आपलं रायगड, पुणे, परभणी, पालघर, नाशिक, नंदुरबार, नांदेड, नागपूर, लातूर, कोल्हापूर, जालना, जळगाव, हिंगोली, गोंदिया, गडचिरोली, धुळे, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जे काही चंद्रपूर, भंडारा, बुलढाणा, बीड, अमरावती, अकोला, अहिल्यानगर. तर याचप्रमाणे तुम्ही इथून जसं मी 2024 सिलेक्ट केलं, 24 सिलेक्ट केल्याच्या नंतर पुन्हा आपलं जे काही स्टेट आहे तर स्टेट सिलेक्ट करून घ्या. जसं मी इकडं ड्रॅग कराल तर इथं तुम्हाला जे काही अमाऊंट आहे, किती शेतकरी पेड आहे, किती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा आलेले आहे, किती कोणत्या कॅटेगरीचे किती व्यक्ती आहेत ते तुम्हाला इथं लाईव्ह प्रूफ तुम्हाला इथं बघायला मिळेल. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही लगेच तपासा.